हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही इथे बघू शकता आज खूपच सगळा पसारा माझ्या घरामध्ये झालेला आहे आणि तो आवरूनही मला लवकर घ्यावा लागेल. कारण की ज्यावेळेस घर आवरलेलं असतं तेव्हा तर कोणी घरी येत नाही. पण ज्यावेळेस घरात पसारा असतो त्यावेळेस सगळेच येतात आणि मेन म्हणजे झालं असं की आज मला बाहेरही जायचं होतं जरा, म्हणून मी लवकर घरातले कामं आवरून घेत होते. पिहू पण उठलेली होती. अजून तिला खाऊ चारायचा होता, पण तिने फक्त दूध पिल्यामुळे मला काय तिला लवकर खाऊ द्यायची घाई नव्हती. कारण की तिने जर का दूध पिलं तर ती कमीत कमी अर्धा 1 तास काहीही खात नाही. म्हणून मी इथे लवकर माझं काम आवरायचा प्रयत्न करत आहे. आज माझे कपडे लवकर झाले होते धुवून, तर मग मी नंतर किचन वगैरे आवरायला घेतलं. माझ्या फोनमध्ये चार्जिंग कमी होती, त्यामुळे मला कपडे धुताना काही व्हिडिओ घ्यायला जमलाच नाही आणि भांडीही घासताना काही व्हिडिओ शूट करायला जमलाच नाही. मग मी म्हणलं चला, हे आपला छोटासा एक शॉर्ट व्हिडिओ जो मी रोज बनवते तोच, पण जरासा म्हणजे फरशी पुसतानाचा का होईना तो घ्यावा. आता तरी तर माझा गॅसही आवरून झालेला होता आणि मेन म्हणजे मला बेडशीट चेंज करायची होती, पण मला समजत नव्हतं कोणती बेडशीट लावू म्हणून. तर मी म्हणलं जाऊ द्या कोणती तरी लावून घेऊयात म्हणून, कारण गादी रिकामी तर नाही ना ठेवू शकत. म्हणून मग मी बेडशीट लावायला घेतली. इथे पिऊची मस्ती चालूच होती पलीकडे. ती काही व्हिडिओ समोर येत नाही, काय माहिती का? पण पिहूला कॅमेरा जरी म्हणजे फोटो काढायला मी नाही का घेतला ना, तरी ती असं तोंड दुसरीकडे फिरवते. इथं बघा तुम्ही तिचा खेळायचा प्रकार कसा आहे हा. ही असंच ती दिवसभर खेळत बसते. काय माहिती काय भेटतं तिला. तिने मागं पाणी सांडलं होतं थोडंसं, म्हणून मी ते पुसून घेतलं. नाहीतर मग घर झाडायच्या वेळेस सगळा कचरा त्या पाण्यातच जाऊन बसला असता. आणि मग इथं मी तिला बाजूला सरक म्हटले तर ती उठून इथं व्हिडिओ शूटच्या समोरच येऊन बसली आणि तिथेही कचरा होता, म्हणून मी तिला तिथूनही हटवलं. मग ती साईडला जाऊन बसली. झाडू मारून मी मस्तपैकी फरशी पुसून घेतली आणि त्यानंतर मग मला आज भांडी घासायचे म्हणजे माझे बाकी होते. तर काय आता इथं फरशी पुसून झाली की मी लगेच भांडे घासून घेणार होते, पण माझ्या फोनमध्ये फक्त आणि फक्त 8% चार्जिंग होते. मग आणि झालं असं की आज चार्जरही ह्यांनी सोबत घेऊन गेले होते. म्हणून आजसाठी फक्त इतकंच. बाय बाय.